ईव्हीएमच्या विरोधात ठामपणे उभे राहणाऱ्या मार्कडवाडी येथील ग्रामस्थांच्या भेटीसाठी येत्या 5 जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे गावात येणार आहेत। तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी हे दोघे 10 जानेवारी रोजी मार्कडवाडीत येणार आहेत। त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे। विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांना पडलेल्या मतांवर आक्षेप घेऊन मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा खर्चही उचलण्याची तयारी ग्रामस्थांनी दाखवली होती। मात्र प्रशासनाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास परवानगी नाकारली होती। त्यामुळे मार्कडवाडीत तणावाचे वातावरण होते। दरम्यान माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी प्रियांका गांधी यांच्या मार्कडवाडी दौऱ्याची माहिती दिली आहे। ते म्हणाले, येत्या 5 तारखेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्कडवाडी ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत। त्यानंतर 10 जानेवारी रोजी खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे मार्कडवाडीला येण्याचे निश्चित झाले आहे। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात पारदर्शकता कशी आणायची याबाबत मी त्यांच्याशी 2 ते 3 दिवसात चर्चा करणार आहे। त्यानंतर 2012 मध्ये ईव्हीएम मशीनला लावण्यात आलेला व्हीव्हीपॅट लावण्यात आलेला आहे। व्हीव्हीपॅट थेट मशीनमध्ये पडण्याऐवजी मतदाराच्या हातात आलं पाहिजे आणि त्याने ते मशीनमध्ये टाकण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी आमची माफक अपेक्षा आहे, असे जानकर यांनी स्पष्ट केले। आमदार जानकर म्हणाले, आमचा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटला विरोध नाही, फक्त व्हीव्हीपॅटची चिठ्ठी आमच्या हातात आली पाहिजे आणि ते मशीनमध्ये टाकण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी आमची मागणी आहे।